नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला टॅली प्राईममध्ये अल्टरनेट युनिट हे कसं वापरलं जातं त्याच्याबद्दल माहिती घ्यायची. आता अल्टरनेट युनिट म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखाद्या वस्तूच्या मुख्य युनिटसोबत आणखी एक युनिट यूज केलं जात असेल तर त्याला आपण अल्टरनेट युनिट असं म्हणतो. आता मुख्य युनिटसोबत अल्टरनेट युनिट म्हणजे काय, तर समजा आपलं फळांचं दुकान आहे, आपल्याकडे काही ग्राहक आले, आपल्याला त्यांना फळं विकायचे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना किवी हे फळ हवंय किंवा स्ट्रॉबेरी हे फळ हवं. तर हे दोघं फळं कसे विकले जातात, तर ते पॅकेटमध्ये असतात. एक बॉक्स असतो छोटासा, त्याच्यामध्ये क्वांटिटी असते. जसं आपण किवीचे जर एक्झाम्पल घेतलं तर एक पॅकेट असतं, त्याच्यामध्ये 3 फ्रुट्स असतात, 3 फळं असतात किवी, आणि ते पॅकेट आपण डायरेक्टली सेल करत असतो. किंवा आपण जर घ्यायला गेलो तर आपल्याला पूर्ण पॅकेट मिळत असतं, आपल्याला सिंगल फळ नाही मिळत. ते म्हणतात की पूर्ण पॅकेट मिळेल. तर त्या पॅकेटमध्ये किती क्वांटिटी, ते म्हणजे आपलं अल्टरनेटिव्ह. आता पूर्ण बॉक्स घेतला म्हणजे एक पॅकेट घेतलं तर पहिला युनिट झालं आपलं पॅकेट, आणि त्याच्यामध्ये काय आहे तर 3 क्वांटिटी किंवा 3 पीसेस आहे, म्हणजे दुसरं युनिट काय झालं, पीसेस. बरोबर. असं जे युनिट यूज केलं जातं त्याला आपण अल्टरनेटिव्ह युनिट असं म्हणतो. आता हे आपण एक्झाम्पलमध्ये समजून घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Access denied. Access granted. सगळ्यात अगोदर आपण एक कंपनी क्रिएट करू. आपली जी काही चालू कंपनी आहे ती आपण बंद करू. शट कंपनी शट. क्रिएट कंपनी. कंपनीमध्ये आल्यानंतर आपण नाव दिलं हर्षल फ्रुट्स, या नावाचं आपण एक शॉप ओपन केलं. कुठं, शहाद्यामध्ये, महाराष्ट्र. या ठिकाणी आपण ओपन केलं. पिनकोड, जो की आपला ॲड्रेस, ते सगळं आपलं डिटेल्स फिल करून घेऊ. कंपनी क्रिएट झाली. कंपनी क्रिएट झाल्यानंतर ज्या काही आपल्याला लागणाऱ्या फीचर्स आहेत तिथं ते आपण ऑन करतो. जसं आपल्याला मेंटेन अकाउंट लागेल, इनेबल बिल वाईज एंट्री लागणार, मेंटेन इन्व्हेंटरी लागेल, इंटिग्रेट अकाउंट लागेल. आता बाकीचे ऑप्शन आपल्याला नको आहे म्हणून आपण हे नो ठेवणार. सध्या आपल्याला जीएसटी सुद्धा नको आहे म्हणून आपण याला पण नो ठेवू आणि पहिला पण सेव्ह करून घेऊ. इतकं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला प्रोडक्ट बनवावे लागतील. प्रोडक्ट बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय लागेल तर स्टॉक ग्रुप. मग ग्रुप आपण बनवून घेतला फ्रुट्स नावाचा, अंडर टाईपमध्ये. त्याच्यानंतर इथं आलं पण युनिट. ते बघा, आतापर्यंत आपण युनिट कसं बनवलं तर पीकेटी, पॅकेटसाठी आपण एक युनिट बनवलं, पीकेटी पॅकेट्स. दुसरं युनिट बनवलं आपण पीसेस किंवा क्वांटिटी, QTY क्वांटिटी. हे दोघं युनिट आपण बनवले. एस्केपने बाहेर. मग आता आपण आयटम बनवतो. आता बघा, आयटम बनवताना आपण आपल्या प्रोडक्टचं नाव काय, किवी फ्रुट्स. आता बघा इथं आलं युनिट. आता मेन युनिट काय आहे असं तर पॅकेट, इथं दिलं पण पॅकेट. आता इथं आपल्याला पीसेस पण मेन्शन करायची की एका पॅकेटमध्ये किती पीसेस आहे. किंवा आपण जर काही दुसऱ्या वस्तू घेतल्या, साखर असेल, दूध असेल, त्याच्यावर पण असतं 1 किलोचं पाऊच आहे, 1 लिटरचं पाऊच आहे, या पद्धतीने. तर याच्यामध्ये किती पीसेस आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, इथं कन्फ्युगरमध्ये जायचं, F12 की प्रेस करायची. इथं आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे अल्टरनेटिव्ह युनिट्स, या ऑप्शनला यस करायचं. सेव्ह केलं. आता बघा इथं अल्टरनेटिव्ह युनिट आलं. तर अल्टरनेटिव्ह युनिट काय आपलं, क्वांटिटी. आता किती क्वांटिटी म्हणजे एक पॅकेट, तर किवीचा एका पॅकेटमध्ये 3 क्वांटिटी असतात. मी इथे दिलं आपण 3 क्वांटिटी इक्वल टू 1 पॅकेट. जर आपल्याला स्टँडर्ड रेट सेट करायचे असेल तर आपण करू शकतो, पण आपल्याला सध्या त्याची काही गरज नाही म्हणून आपण त्याला स्किप केलं आणि प्रोडक्ट सेव्ह केलं. एस्केपनं बाहेर आलो. आता आपल्याला काय लागेल तर लेझर लागतील. मग लेझरमध्ये जायचं. इथं आपण लेझर बनवलं, परचेस अकाउंट, अंडर परचेस अकाउंट टाइप, सेल्स अकाउंट, अंडर सेल्स अकाउंट. ज्याच्याकडनं आपण खरेदी करणार आहे त्याचं नाव घेतलं आपण, सागर. सिंडिकेटेड अकाउंट, सिंडिकेटेड. दुसरं घेतलं आपण हितेश, सिंडिकेटेड अकाउंट, सिंडिकेटेड. बाहेर.
मध्ये जर गेलो तर आपल्याला काय करायचं आहे, आता वस्तू खरेदी करायची आहे, परचेस करायचं आहे. मग परचेस करण्यासाठी आपण मध्ये जाणार आणि याच्यामध्ये आपण परचेस वाउचर सिलेक्ट करतो. आपण बॅलन्स शीट जर बघितलं तर आपल्याकडे काहीच नाही. हे बघा. आता आपण काय करतोय, तर सागरकडनं किवी विकत घेतोय. मग त्यासाठी आपण मध्ये आलो आणि परचेस वाउचर. इथं जो काय परचेस बिल असेल तो आपण एंटर केला. कोणाकडनं परचेस करतोय आपण, तो सागरकडनं. याला चेंज म्हणून जाऊ, ॲज इनवॉइस करू. आयटम इनवॉइस सागरकडनं परचेस करतोय म्हणून त्याला आपलं परचेस. काय परचेस करतोय, तर किती समजा आपण 5 पॅकेट परचेस केले. बघा 5 पॅकेटमध्ये टोटल किती येणार आहे, तर 15 क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे या प्रकारे आपण अल्टरनेटिव्ह नेट यूज करू शकतो. पण 5 पॅकेट परचेस करतोय म्हणजे 15 क्वांटिटी. किती रुपयाप्रमाणे, समजा आपण अंदाजित रक्कम टाकली 100 रुपयाचं एक पॅकेट. बघा टोटल किती झाले, तर 1500 रुपये, 500 रुपये. त्याला जर आपण सेव्ह केलं, बाहेर आलो, बॅलन्स शीट जर बघितलं इथं दिसत आहे 500 रुपये. क्लोजिंग स्टॉकमध्ये जर गेलो इथं मिळेल 5 पॅकेटचे 500 रुपये. बघू शकतो पॅकेट आपल्याला 100 रुपये. म्हणजे जर का तुम्हाला असं करायचं असेल, ज्या गोष्टी डायरेक्टली पॅकेट्समध्ये असतात, आपण मागे बघितलं होतं की कंपाऊंड युनिटमध्ये काय करू शकतो आपण, ज्यावेळेस आपल्याला वस्तू ब्रेक करून द्यायची असते तर आपण कंपाऊंड युनिटचा वापर करतो. म्हणजे 200 ग्रॅम 500 ग्रॅम या पद्धतीने द्यायचं असेल तर आपण कंपाऊंड युनिटचा वापर करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला वस्तू पॅकेट्समध्ये द्यायची असेल, पण एका पॅकेटमध्ये किती क्वांटिटी आहे किंवा किती ग्रॅम आहे बिलावर दिसलं पाहिजे की एका पॅकेटमध्ये 3 क्वांटिटी किंवा एका बॉक्समध्ये 10 पीसेस आहे, असं जर आपल्याला शो करायचं असेल तर आपण अल्टरनेटिव्ह युनिटचा वापर करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याच्या व्हिडिओज आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.